उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलाय। फडणवीसांनी महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीची घोषणा केली आहे। कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात 19% वाढ करण्यात आली आहे, तर ही वेतनवाढ मार्च 2024 पासून लागू होणार आहे। देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतल्याने तिन्ही वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांना 19% वेतनवाढ मिळाली आहे। आता महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक वेतनवाढ देण्यात आलेली आहे। या निर्णयाचा लाभ कर्मचारी, अभियंते, अधिकारी आणि सहाय्यक प्रवर्गातील कामगारांना होणार आहे। या कर्मचाऱ्यांची पगारवाढ मार्च 2024 पासून लागू होणार आहे। पहिली पगारवाढ सुद्धा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झाली होती। आरोग्यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेत टॉप ॲप करून वेगळी योजना तयार करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत। वीज कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढी संदर्भात आज एक बैठक पार पडली। या बैठकीला सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष देशमुख उपस्थित होते। धनंजय मुंडे देखील ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते। ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या महावितरण, महानिर्मिती आणि महापरेषण या वीज कंपन्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 19% वाढ करण्यात आली आहे।